बोललो आहोत त्या स्वराज्य संकल्पिका, स्वराज्य प्रेरिका, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब, अल्कज्ञ, सहस्र करविक्रम, महाबली शहाजीराजे भोसले, राजे लखोजीराजे जाधव, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी रायगडावरती जाऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, ते महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी साता समुद्रापार जाऊन खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचे पोवाडा गायला, त्यांच्या कार्याचा इतिहास गायला, असे शिवशाहीर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्याचबरोबर या महाराष्ट्र भूमीच्या मातीसाठी ज्या ज्या नरवीरांनी, ज्या ज्या महामानवांनी आपलं रक्त सांडलं, त्या सर्व महामानवांना सर्वप्रथम मी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊच्या जयंती प्रसंगी आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंती प्रसंगी या ठिकाणी नतमस्तक होतो. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय गुलाबरावजी खरात साहेब, आपल्या जिल्हा परिषदेचे सन्माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिषजी पवार सर, त्याचबरोबर आपल्या निरंतरच्या सन्माननीय शिक्षणाधिकारी वैशालीताई ठक, अनिलजी आकाश साहेब, आदरणीय इंडोले साहेब, आदरणीय भारसाकळे साहेब, त्याचबरोबर आपले मुख्य लेखा व वित्त अधिकारी आदरणीय राठोड साहेब आणि विचार मंचावरील उपस्थित सर्व अधिकारी मान्यवरांना मी या ठिकाणी बोलतो. आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व आपल्या जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी, त्याचबरोबर अधिकारी पदाधिकारी, या सर्वांचं आणि माता भगिनींचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो. आज मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली. मी सकाळपासून बघतोय की आपल्या या बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा साजरा होतोय आणि आपल्या या खऱ्या अर्थानं मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याला जे भूषणवाह असावं असं कार्य आपल्या या जिल्हा परिषदेमध्ये घडतंय. खरं तर 498 वर्षापूर्वी याच मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुलगी झाली म्हणून हत्तीवरनं साखर वाटली गेली, आनंदोत्सव साजरा केला गेला आणि तोच सोहळा आदरणीय आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय गुलाबरावजी खरात साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये होत आहे. हा सोहळा मला तर वाटत नाही की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरामधील कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असेल म्हणून. जिजाऊंची जयंती आहे, तेवढा हात टाकायचा, 2 शब्द बोलायचं आणि मोकळं व्हायचं, एवढं काम आपण बऱ्याच ठिकाणी बघतो. पण एवढ्या उत्साहामध्ये आम्ही या ठिकाणी बसलो आहोत. खरं तर या मातीत जन्मलेले, या महाराष्ट्र भूमीत जन्मलेले साहेब जे लोक आहेत, त्यांच्या अंगामध्ये खऱ्या अर्थानं सहनशीलता आहे. त्यांच्या अंगामध्ये खऱ्या अर्थानं या देशासाठीच असलेलं जे त्याग, समर्पणाची जी भावना आहे ती आपल्या या लोकांमध्ये आहे. म्हणून महाराष्ट्राचं नाव या भूमीवरती वेगळ्या सुवर्णाक्षरात कोरले गेलेलं आहे. आपल्या या भूमीला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि हा इतिहास खरंच पूर्वी सांगितलं जायचं की आपल्या या भूमीमध्ये सोन्याचा धूर निघतो म्हणून. अगदी सातवाहनांचं राज्य असेल, सातवाहनांच्या काळापासून जर आपण चालत आलो तर 8व्या 9व्या शतकापर्यंत येतो, राष्ट्रकूटांच्या राज्यापर्यंत येतो आणि तिथून आपल्या या भारत भूमीला जी काळी नजर लागते, म्हणजे राजा दाहिरचा काश्मीरमध्ये पराभव होतो आणि आपल्यामध्येच पडलेल्या फुटीमुळे आपला भारत हा गुलामगिरीकडे ओढत ताणला जातो. त्याही पुढचा काळ जो 12व्या शतकापर्यंत येतो आणि हा काळही फार धामधुमीचा. 12व्या शतकानंतर उत्तरेकडनं मोगलांचं आक्रमण अधिक वाढतं आणि हे यवन आपल्या भारतामध्ये येऊन आपल्याला गुलाम करून जातात आणि 16व्या 17व्या शतकामध्ये या महाराष्ट्र भूमीमध्ये एक क्रांती घडते आणि एक क्रांती पुरुष जन्म घेतो, तो म्हणजे छत्रपती शिवराय. आणि या शिवरायांना जन्म देणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब या तुमच्या आमच्या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील आहे, याचा तुम्हा आम्हाला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. म्हणून आम्ही या ठिकाणी हा सोहळा साजरा करण्यासाठी एकत्रित येतो. आजच सकाळी जो शासकीय सोहळा झाला, आदरणीय साहेब त्या ठिकाणी होते आणि त्या सोहळ्याला लाखो जिजाऊ भक्तांची गर्दी त्या ठिकाणी आपण बघितली आणि जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हे लोक येतात. तर काय होतं जिजाऊंमध्ये असं? आपल्या
प्राचीन संस्कृतीमध्ये जगामध्ये तुम्ही कुठेही जा, त्या संस्कृतीचा अभ्यास करा, त्या संस्कृतीच्या प्रेरणेमागे एक स्त्री असते. अगदी पाश्चिमात्य संस्कृती असो किंवा कुठलीही संस्कृती असो. म्हणून शिवरायांनी जे एतद्देशीयांचं हिंदवी स्वराज्य उभं केलं, हिंदवी स्वराज्य, आणि तीही एतद्देशीयांचं म्हणजे या देशात राहणाऱ्या सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांचं स्वराज्य, ते हे हिंदवी स्वराज्य हे छत्रपती शिवराय उभे करू शकले. याच्या पाठीमागची जी त्यागाची संघर्षाची जी भावना आहे ती राजमाता जिजाऊ आणि शहाजी राजांची आहे. तेवढंच कर्तृत्व हे राजे लखुजी राजे जाधवांचं आहे. या ठिकाणी विचारपीठावरती ताईंनी बोलून दाखविलं आणि गजानन दादांनी बोलून दाखविलं की छत्रपती शिवराय घडण्यामागे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ त्याचबरोबर शहाजी राजे यांचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. नवे आहेच. एखादा विद्यार्थी आपण घडवतो, मी शिक्षक आहे, या ठिकाणी बसलेले बरेच शिक्षकही आहेत. विद्यार्थी ज्यावेळेस घडवतो त्याचा आपला एनईपी 2020 मध्ये जे नवीन धोरण आपलं आले आहे ते सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन सुरुवातीपासून आपण करतोय. परंतु 21व्या शतकातील प्रभावी असा त्या संघर्षाला सामोरा जाणारा युवक जर आपल्याला घडवायचा असेल तर या 2020च्या एनईपी मध्ये त्याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. पण हे जिजाऊंनी 450 वर्षापूर्वी इम्प्लिमेंटेशन करून ठेवलेलं आहे. त्याचाच बारकावा आज मी या ठिकाणी बोलून दाखवणार आहे. आज आपण बघतो अनेक आपले मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, यांच्यामध्ये नैराश्य